नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. 10वीची परीक्षा संपली आहे आणि आता वेध लागले आहेत ते 11वी प्रवेशाचे. शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. अर्ज कुठे भरायचा, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आणि कागदपत्रे कोणती लागतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी तुम्हाला akrathadmission.org.in ची लिंक या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे. तिथे तुमच्या विभागाची मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा अमरावती निवड करा. स्टेप 1, स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा. स्टेप 2, लॉग इन करून ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरायला सुरुवात करा. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता आणि आरक्षणाची माहिती अचूक भरा. फॉर्म भरताना गोंधळ होऊ नये म्हणून ही कागदपत्रे आधीच स्कॅन करून ठेवा. 1. 10वीचे हॉल तिकीट निकाल लागेपर्यंत. 2. आधार कार्ड. 3. जातीचा दाखला आरक्षण हवे असल्यास. 4. नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र VJNT SBC OBC प्रवर्गासाठी. 5. डोमिसाईल प्रमाणपत्र रहिवासी दाखला. 6. विशेष आरक्षण असल्यास. खेळाडू, दिव्यांग, अनाथ त्याचे प्रमाणपत्र. एकदा का तुम्ही पार्ट 1 भरला आणि फी भरली की तुमचा अर्ज लॉक करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा अर्ज तुमच्या शाळेकडून किंवा मार्गदर्शन केंद्राकडून ऑनलाईन व्हेरीफाय होत नाही, तोपर्यंत तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तुमच्या डॅशबोर्डवर व्हेरीफाईड असा स्टेटस येणे आवश्यक आहे. 10वीचा निकाल लागल्यानंतर पार्ट 2 म्हणजेच ऑप्शन फॉर्म सुरू होईल. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या किमान 1 आणि कमाल 10 कॉलेजची नावे द्यायची आहेत. तुमचे मार्क आणि गेल्या वर्षीचे कट ऑफ बघूनच कॉलेजची निवड करा. तर मित्रांनो, घाई करू नका. अर्ज भरताना प्रत्येक माहिती तपासून भरा. तुम्हाला प्रवेश प्रक्रियेबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाचीही चूक होणार नाही. अशाच शैक्षणिक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.